श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुम्ही म्हणसान काय छानपैकी सकाळी उठलो, देवपूजा केली, मग आली आपल्या घरी गाडी कशासाठी आली? आपल्या मामाच्या मुलाचा स्वयंपाक होता, म्हणजे नवस केला होता मामांनी, म्हणून तिथं मस्त मामाच्या पोरांनीच पूजा करून घेतली गाडीची. तो होता आपल्या मामाचा मुलगा. मस्त सामान बिमान काढले, शेजारने यायला सांगितलं होतं आणि आमचे नातेवाईक म्हणून सगळे गोळा झाले होते. एकदाच गाडीमध्ये सामान टाकलं आणि आम्ही निघालो दिशेने. कोणत्या दिशेने जायचं हे तुम्हाला माहीत आहे का आणि आम्ही कुठं चाललं हे बी माहीत नाही, तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. सकाळचे 7 वाजले होते. 7 वाजता सगळे रेडी होऊन आम्ही निघालो म्हणजे गाडीमध्ये बसायला जागा नव्हती. भरपूर सारं सामान आणि भरपूर साऱ्या बाया लेडीज होत्या, म्हणून एकदा त्या सगळ्या निघाल्या आणि त्या ठिकाणी पोचल्या. नंतर आम्ही आमचा शूट घ्यायला गेलो, म्हणजे आम्ही आलो बस स्टॉपवर. बस होती म्हणून आम्ही बसनं निघालो, कारण आम्ही 7-8 जण निघाली. मग आम्ही 3 लेडीज आणि 4 लेडीज आणि 4 माणसं असे सगळे निघाले. सुपर बस भेटली म्हणून आम्ही पटकन पोहोचलो. हे माझा मुलगा उन्हानं इतका पागल झाला होता, कारण तो खूप ऊन होती. सकाळची वेळ होती तरी 8-8:30 होऊन गेले होते. 8:30-9 होऊन गेले होते, तरी पण बसमध्ये खूप ऊन होता. आणि रोडनी बसमध्ये जाता जाता इतका सुंदर व्ह्यू होता ना, तुम्हाला काय सांगू. खूप छान. ओलं नव्हतं, हिरवं नव्हतं, पण सुंदरता कमी नव्हती त्याची, कारण ते असं लोक म्हणतात पाणी आल्यावर खूप सुंदरता होते, पण वारल्यावर पण खूप सुंदर दिसत होते. ते दिसायला इतकं छान दिसत होतं. एक साईडच नाही पण दोन्ही साईडनं इतकं छान होतं का, बघून घ्या. दोन्ही साईडचं थोडंसं मी शूट घेतलं आहे. असं वाटत होतं का आपण बाहेर देशात गेल्यावर जसा रोड असते ना तसा त्या रोड होता महाराष्ट्रात. पण खूप छान आला. जिथे जाणे होते आम्ही देवस्थानावर पोहोचलो. कोणतं देवस्थान आहे तुम्ही ओळखलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आखरीपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. 4 नंबर ट्रेन मध्ये आपला स्वयंपाक होता, म्हणून आम्ही त्या ट्रेन मध्ये गेलो. तो विचार करा, 4 नंबर ट्रेन इतका मोठा आहे. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर किती मोठा असेल, आणि खूप गर्दी असते त्या ठिकाणी. इतकी गर्दी असते बुधवार आणि रविवार, तर इतकी गर्दी असते का पाय ठेवायला जागा नसते. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी स्वयंपाक ठेवायला लावला माझ्या मामाला. आणि स्वयंपाक असा ठेवला की आम्ही खूप दूर राहतो, म्हणून माझ्या भाषा यावं म्हणून लगेच अर्जंट मध्ये केला. एका दिवसामध्ये सगळी तयारी केली, कारण आम्ही आलो होतो म्हणून गावावरून. आणि पोचताच के बियांचं स्वयंपाकाची तयारी चालू होती. आम्ही थोडं उशिरा आल्या आणि स्वयंपाकाची तयारी होती. गरम म्हणू नका, इतकं गरम होत होतं बघा. पुरण शिजायला टाकलं होतं, कारण इथे रस्ते पूर्णाचाच नवस असताना पूर्णाचाच नैवेद्य लावा लागते ह्या ठिकाणी. म्हणून सगळं छान चालू होतं, पण वरतून खूप गरम होत होतं. तरी सकाळची वेळ होती म्हणून आम्ही आलो अगोदर देवस्थानावर. म्हटलं कुठून पण आलं त्यांना भेट दिली आणि देवाला पण भेट द्या आणि देवाचं दर्शन घ्या. व्हिडिओ मध्ये थोडीशी मूर्ती दिसत असेल तर दर्शन घेऊन घ्या. आणि 4-5 कुल्लर लावून होते, खूप मोठाले. वरतून होता पाण्याचा फवारा, म्हणून खूप थंडगार वाटत होतं मंदिरामध्ये. म्हणून तिथं शांततेत देवाचं दर्शन घेऊन बसलो. आणि हा होता आपला मामा. याला 20 रुपयाची फ्रुटी घेऊन दिली आणि माझ्या मांडीवर बसून बसला तो. खूप छान बसलो, गोष्टी केल्या, खूप वेळ बसलो. तरी 2 तास आम्ही इथेच बसून राहिलो, कारण ते उन्हामुळे बाहेर जायची इच्छा नव्हती. आणि जसं जसं वेळ होत होतं तसं तसं हा देवस्थानात खूप विशेष गोष्ट होती. 5,000च्या वर पावती जर पाडली तर डायरेक्ट ऑनलाईन नाव दाखवत होतं, म्हणजे घोटाळा नाही. आणि अंदरच्या मूर्तीचं पण दर्शन त्या टीव्हीवर दाखवत होतं. अजून एकदा स्वयंपाकाकडे आलो तर भाजीची तयारी चालू होती. आणि जसं जसं आम्ही ऊन होत होतं तसं तसं खूप अति गरम होत होतं, कारण 46 डिग्री तापमान होतं, पण पाण्याचा एक थेंब नव्हता. पुरण शिजायला लागलं, शिजत होती. बघितलं का तुम्ही, छोटा गंज पडत होता म्हणून मोठा गंज टाकला पुरणाचा, आणि डाळ हे पूर्ण शिजत आली होती. सगळा स्वयंपाक झाला पण पुरण काही शिजलं नव्हतं, कारण तो खूप क्वांटिटी मध्ये पुरण होतं. अजून एकदा मंदिराकडे आलो. 15-20 मिनिटं स्वयंपाकाचं एवढं राहिल्यावर लगेच आम्हाला मंदिर आठवत होतं, जेणेकरून तिथे इतकं उघडत होतं, कारण गरम वाफा आणि वरतून ऊन. म्हणून इकडे आलो. इकडे थोडं थंड लागत होतं झाडाखाली. खूप मस्त पाणी पिऊन घेतलं थंड आणि आलो. स्वयंपाकाकडे कणिक बिनिक भिजवणं चालू होती. खूप स्वयंपाक अर्धा पडदा झाला होता, पण पूर्णासाठी वेळ बाकी होता. सगळी भाजी बिजी होऊन गेली होती आणि इतकी गर्दी वाढत होती बघा मैत्रिणी. गर्दी बघा, वेळ होता तशी किती गर्दी होती. तुम्ही 4 नंबर ट्रेन मध्ये जर इतकी गर्दी असेल तर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मध्ये किती गर्दी असेल हे तुम्ही सांगा. अक्षरशः आपलं पुरण पूर्ण शिजून गेलं होतं. आणि मग लागली आम्हाला भूक. आता काय करायचं म्हटलं, चला विदर्भाचा स्पेशल कच्चा शेवरा सगळ्यांचा फेवरेट. तुम्हाला आवडतं का नक्की सांगा मैत्रिणी, आम्हाला तो खूप आवडते.
आमचं खूप जवळचं नातं आहे कच्च्या चिवड्याचं आणि फिंगरचं. आम्ही तरी फिंगर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंट मध्ये. मस्त 50 रुपयाचा चिवडा घेतला. आजी म्हणे माझा शूट घेते का, म्हणलं हो. एकदा अजून मंदिरात आलो, दुपारची वेळ होती म्हणून मंदिरात खूप वेळ झाला, थोडं शूट करून घेतलं, पूजेचं ताट घेतलं, सकाळी पण घेतलं होतं आणि खूप छान दर्शन झालं. गर्दी म्हणू नका, अगोदर वाचून घ्या नाव आणि सांगा आम्ही कुठं पोहोचलो. आता तुम्हाला तर माहितच झालं असेल नाव दिसलं तर. मंदिरात एंट्री केली, थोडा शूट करून घेतला. माझी मावशी मामी आम्ही सगळे गेलो होतो दर्शनाले, कारण दुपारची वेळ होती म्हणून भाविक सगळे नैवेद्याचे ताट स्वयंपाक झाल्यावर आणि पूजाला सगळेजण येतात म्हणून जास्त प्रमाणात गर्दी होती. सकाळी 11-10 वाजता दर्शन घेतलं, आमचं पटकन दर्शन झालं होतं. मग दर्शनाला गेलो, लाईनीमध्ये लागलो. लाईनीमध्ये इतकी गर्दी होती तुम्हाला काय सांगू. अंदर शूट घ्यायची परवानगी नव्हती म्हणून अंदरचा शूट काही घेतला नाही, सगळा बाहेरचाच घेतला. एकदाच लाईनीमध्ये लागल्यावर गर्दी बघा किती सारी होती, तुम्हीच खूप गर्दी होती. पण देवाचं दर्शन घ्यायला कसली गर्दी, किती पण लाईनीमध्ये आपण उभं असतो. छानपैकी दर्शन करून घेतलं, डोकं टेकून घेतलं आणि एकदाच बाहेर निघालो. मग लागलो आम्ही इकडे तिकडे शोधायला दुकानामध्ये. मग हे जाता जाता आम्हाला पुरण वाटण्याची मशीन दिसली. इथं संस्थेकडून फुकट पुरण वाटण्याची मशीन आहे. एकदाच स्वयंपाक, ज्याचा स्वयंपाक झाला होता त्यांचा म्हणजे जे जिथं जत्रा भरते ते जवळ जे स्वयंपाक झाले होते तिथं जेवण झालं होते ते ताई खूप मोठ्याला पुरणपोळ्या टाकत होत्या म्हणून आम्ही तिचा पण शूट करून घेतला. ह्या विहिरीमध्ये विशेष काहीतरी देवाचं सत्य आहे बरं, पण ते मला आठवत नाहीये. आठवलं तर मी नक्की सांगेन पुढच्या ब्लॉग मध्ये कधी वेळ आली. तिथे पण पूजा करून देव घेतल्या आणि मग बायांचं सुरू झालं, बांगड्या टिकल्या मगनी काहीतरी घेऊ द्या. किती पण घरी असल्या तरी जत्रेत गेल्यावर घेण्याची इच्छा वेगळीच असते. मग स्वयंपाकाकडे आलो तर एकदाच आपला स्वयंपाक रेडी होऊन पंगत पडली होती. नैवेद्याचं ताट पण आम्ही सोबतच नेलो होतो. तेव्हा अलवंग्याची भाजी, भात, पोळ्या, वरण, पुरणपोळ्या सगळं स्वयंपाक करून कळी आणि जेवण झाले. आणि एकदाच इतका जोरात पाणी आलं तुम्हाला काय सांगू. अर्धे जेवण झाले होते आमचे, अर्धे बाकी होते. सगळ्यांचे जेवण झाले. बघा किती ट्रेन खाली झालं, कारण बाहेर गावचे लोक आदल्या दिवशी येऊन राहिले. इतक्या पाण्यामध्ये सगळे गंज घासून घुसून डब्यात जेवण उरलेलं भरून सगळं गाडीमध्ये नेऊन ठेवायची तयारी चालू होती. कॅना पोचून दिल्या, काही गिऱ्हाईकांना भांडे आणले तिथे पोचून दिले. एकदाच झालं रे बापरे, संध्याकाळ होत आली आणि आम्ही गाडीमध्ये सामान टाकलं. बघा सगळे जवाई लोक ते भांडे नेऊन देत होते, गाडीमध्ये नेऊन सामान टाकलं, पॅकिंग झालं. एकदा गाडीमध्ये बसलो, एवढ्या पावसाला अजून सरायला ठिकाणी बाय बाय बोलून आम्ही गाडीमध्ये निघालो. श्री संत गोजाजी महाराज यांचं नाव घेऊन आमच्या प्रवासाला आम्ही सुरू केला. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या म्हणून आम्ही गाडीमध्ये गेलो, बसने गेलो नाही. आम्हाला अर्ध्यात उतरून नेणार होते मामा आमचे, आणि जे दिसले ना ते माझे मोठे मामा होते, त्यांच्याच मुलाच्या नवसाचा स्वयंपाक होता म्हणून आम्ही आलो, म्हणून लवकर करून घेतला. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सांगा. रात्र झाली चला, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बाय बाय. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब